नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरती प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत. याआधीही काही व्हिडिओजमध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघितलेले आहेत. सिलेबसप्रमाणे आपण टॉपिक घेऊन त्यानंतर प्रॅक्टिस सराव क्वेश्चन घेतो आहे, कारण जास्तीत जास्त सराव आपल्याला आवश्यक असतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पार्ट 6 घेतो आहे सराव प्रश्नांचा. त्याआधी जे स्टुडंट RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी, आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी आणि असिस्ट करण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत, जी स्पेशल नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021च्या पॅटर्नप्रमाणे आहे. म्हणजे सेक्शन एमध्ये जसे आपल्याला 10 क्वेश्चन जनरल ॲप्टिट्यूडवर येणार आहेत आणि 40 क्वेश्चन्स रिसर्च मेथॉडॉलॉजीवर येणार आहेत. त्यासाठी ही प्रॅक्टिस होण्यासाठी टेस्ट सिरीजमध्ये 5 टेस्ट या जनरल ॲप्टिट्यूडवर देण्यात आल्या आहेत आणि फुल सिलेबस 10 टेस्ट या रिसर्च मेथॉडॉलॉजीवर देण्यात आलेल्या आहेत. या टेस्ट तुम्ही मल्टिपल टाइम्स देऊ शकता. टेस्ट सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिली जाईल, त्या लिंक थ्रू तुम्ही ही टेस्ट देऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं मार्क्ससुद्धा पाहू शकता किंवा करेक्ट आन्सर्स सोल्युशन्स त्याचे बघू शकता. शिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत, ज्या वाचून तुम्ही हा अभ्यास पूर्ण करू शकता आणि येणाऱ्या पेट एक्झामला सामोरे जाऊ शकता. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही टेस्ट सिरीज पेट एक्झाम क्लिअर करायला मदत करणार आहे. त्यासाठी टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा आणि ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. आजच टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामपर्यंत तुमचा भरपूर सारा होईल आणि नोट्स देखील वाचून झालेल्या असतील. बघूया आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. अ फोकस ग्रुप डिस्कशन इन्क्लूड्स अबाउट डॅश डॅश पार्टिसिपंट्स. फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे किती लोक सहभागी होऊ शकतात किंवा लोक सहभागी होतात किती? आपले ऑप्शन्स आहेत 6 ते 8, B 22 ते 26, C 2 ते 4, D 10 ते 15. त्याचं ऑप्शन आहे A 6 ते 8, 6 to 8 पीपल्स पार्टिसिपंट्स याच्यामध्ये इन्क्लूड असतात. आयडियल साईज जी आहे फोकस ग्रुप डिस्कशनची ती 5 ते 8 आहे. पण एखादा टॉपिक जर आपल्या ओळखीचा असेल तर आपण जास्तीत जास्त 10 लोक त्याच्यामध्ये सहभागी करू शकतो. जर फोकस ग्रुपमध्ये जास्त लोक इन्क्लूड झाले तर तो टॉपिक मेस होण्याची शक्यता असते. म्हणून याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 8 लोक घेणं गरजेचं असतं. शिवाय ते जे फुलफिल व्हायला आणि फ्रूटफुल व्हायला एवढेच लोक आवश्यक असतात किंवा एवढेच लोक घेतले तरच ते योग्य होतं. म्हणून याचा आन्सर जे आहे ते 6 ते 8% पार्टिसिपंट्स फोकस ग्रुपमध्ये असतात डिस्कशनसाठी. पुढचा प्रश्न बघूया. डुईंग रिसर्च इन्व्हॉल्व्स दिस स्टेप. रिसर्च करताना या स्टेप्स इन्व्हॉल्व्स असतात. कोणते कोणते बघूया. स्टेटिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्स अँड हायपोथेसिस, मेथडॉलॉजी, आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा, स्टेटमेंट ऑफ रिझल्ट अँड डिस्कशन. आयडेंटिफाय देअर करेक्ट सिक्वेन्स. हा प्रश्न आहे, हा पूर्ण प्रश्न आहे. याच्यामध्ये काही स्टेप्स दिलेले आहेत, आपल्याला त्यांचा सिक्वेन्स आपल्याला ओळखायचा आहे. मराठीमध्ये हा प्रश्न वाचून बघूया. संशोधन करताना संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतकं, पद्धतीशास्त्र, संशोधन समस्या ओळखणे, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे, फलितांचे चर्चात्मक विवेचन करणे या बाबींचा उपयोग केला जातो. त्यांचा योग्य क्रम लावा, असा हा प्रश्न आहे. तर आपण बघूया आपल्याला ऑप्शन्स काय दिलेले आहेत. हे जे आहेत वेगवेगळे सिक्वेन्स दिलेले आहेत. तर आपण बघूया आपल्याला कुठले कुठले सिक्वेन्स बरोबर आहेत आणि त्यानुसार आपण उत्तराकडे जाऊया. अशा प्रकारचे प्रश्न येताना आपल्याला असंच करावं लागतं. आधी आपल्याला क्रम लावून घ्यावा लागतो, नंतर त्या प्रकारचा आन्सर आपल्या ऑप्शन्समध्ये आहे की नाही आपल्याला चेक करावं लागतं. तर यामध्ये सर्वात पहिली स्टेप काय येईल. आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. त्याच्यानंतर येणार आहे स्टेटिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस. जे आपल्याला ऑप्शन्स दिलेत त्यातूनच सांगायचं आहे, म्हणून दुसरी स्टेप येणार आहे स्टेटिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस. त्याच्यानंतर येईल मेथॉडॉलॉजी. आपण कुठली मेथड यूज करणार आहे रिसर्चसाठी ती. त्याच्यानंतर येईल चौथं कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा. डेटाचं कलेक्शन करून ॲनालिसिस करायचं आहे. त्यानंतर मग सगळ्यात लास्ट ऑप्शन जे येईल आपलं ते येणार आहे स्टेटमेंट ऑफ रिझल्ट अँड डिस्कशन. मग आपला क्रम काय लागतो आहे. आपला सुरुवातीला काय येतात 3, 3, 1, 2, 4, 5. तर असा ऑप्शन आहे का आपल्याकडे ते चेक करायचं. 3, 1, 2, 4. तर येस, करेक्ट आन्सर आहे C ऑप्शन. 3, 1, 2, 4, 5. जसं आपण बघितलं काय काय करायला पाहिजे स्टेप वाईज, त्याचं आन्सर हे 3 येतं. नेक्स्ट क्वेश्चन. द बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट. एखाद्या संशोधनात अहवालात संदर्भ म्हणजे काय असतं. तर ऑप्शन्स दिलेले आहेत ते बघूया आपण. लिस्ट ऑफ ऑल बुक्स
पब्लिश ऑन द टॉपिक, सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित केलेली सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते. लेंड्स क्रेडिबिलिटी टू द रिपोर्ट अँड सर्व्स ॲज अ गाईड फॉर द फर्दर रिसर्चर. वाङ्मयामुळे या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. इन्क्लुड्स समराइज ऑफ रेफरन्स लिस्टेड इन इट, सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिलेला असतो. इज ऑलवेज रिटन इन द फॉर्मॅट ऑफ प्रिस्क्राईब बाय द अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ठरवलेल्या पद्धतीनुसारच केले जाते. त्याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. लेंड्स क्रेडिबिलिटी अँड रिपोर्ट ऑफ सर्व्स ॲज अ गाईड फॉर फर्दर रिसर्चर. का ए, सी आणि डी आन्सर काय नाही आपण बघूया. कारण ए नाही आहे, कारण याच्यामध्ये सर्वच पुस्तकांची यादी दिलेली नसते, जे रिसर्चमध्ये आपण यूज करतो त्यांची यादी असते, म्हणून पहिला आन्सर चुकीचा आहे. सी का चुकीचा आहे, याच्यामध्ये सांगितलं आहे की सूचित केलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश असतो. तर सारांश असतो का नाही, फक्त बुक नेम, ऑथर नेम, पेज नंबर याच गोष्टींचा समावेश असतो. आणि डी काय असू शकत नाही, तर इथे फक्त आपल्याला सांगितले की APA स्टाईलचा किंवा फॉर्मॅटचा वापर केलेला आहे, पण असं नाही. भरपूर फॉर्मॅट आहेत, आपण बघितलेले आहेत आपल्या लेक्चरमध्ये, सेशनमध्ये, की याच्या व्यतिरिक्तही अजून वेगवेगळे फॉर्मॅट असतात. म्हणून याचा करेक्ट ऑप्शन जे आहे ते बी आहे. बाकी तिन्हीमध्ये या चुका आहेत, तर बीमध्ये हे काही चूक नाही आहे, म्हणून बी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन डॅश डॅश टर्म. कुठलेही गृहीतक टिंब या प्रकारे मांडता येत नाही. कोणत्या प्रकारे मांडता येत नाही, आपले ऑप्शन्स बघूयात. डायरेक्शनल दिशादर्शक हायपोथेसिस दिशादर्शक असू शकतात. डिक्लेरेटिव्ह घोषणात्मक असू शकतात. नल अँड इंटरोगेटिव्ह शून्य आणि प्रश्नात्मक असू शकतात हायपोथेसिस. डी जनरल सामान्य. त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते डी आहे, जनरल सामान्य. कोणतंही हायपोथेसिस जनरल किंवा सामान्य असू शकत नाही किंवा मांडता येत नाही, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द एफ टेस्ट, एफ चाचणी काय असते. ऑप्शन्स बघूया काय आहे. इज बेसिकली वन साइडेड, मुख्यतः एकभुज असते. इज बेसिकली टू साइडेड, मुख्यतः द्विभुज असते. सी कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस, गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल. आणि डी कॅन नेवर बी टू साइडेड, द्विभुज कधीच असू शकत नाही. तर एफ टेस्टचं याचं करेक्ट आहे ते आहे सी. हे हायपोथेसिसवर डिपेंड असतं, ती एकभुज किंवा द्विभुज दोन्ही असू शकते, पण ती गृहीतकावर हायपोथेसिसवर अवलंबून असते. हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी, प्रायोगिक संशोधन डॅश डॅश करता येतं. काय करता येतं किंवा कसं करता येतं, आपले ऑप्शन्स बघूया. इझिली जनरलाइज, सहजपणे सामान्यीकरण. इझिली ॲनालाइज, सहजपणे विश्लेषण करता येतं. इझिली प्लॅन, सहजपणे नियोजन करता येतं. अँड प्रिसाइजली कंट्रोल, म्हणजे नेमकेपणानं नियंत्रण करता येतं किंवा नियंत्रण केलं जातं एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी, प्रिसाइजली कंट्रोल, नेमकेपणाने नियंत्रण करता येतं. कारण एक्सपेरिमेंट आपण स्वतः करत असतो किंवा आपण स्वतः ऑब्झर्व करत असतो, त्यामुळे ते प्रिसाइजली कंट्रोल करता येऊ शकतं, म्हणजे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द क्वालिटी ऑफ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स डॅश डॅश. एखादा संशोधन नियतकालिकाचा दर्जा, एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा कशासाठी, कसा यूज केला जातो किंवा कशावरून ओळखला जातो. ऑप्शन्स आहेत H इंडेक्स, G इंडेक्स, IO स्कोर अँड डी आहे इम्पॅक्ट फॅक्टर. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे इम्पॅक्ट फॅक्टर. त्या जर्नलचा किती इम्पॅक्ट होतोय लोकांवरती किंवा किती लोक त्याला वाचतायत, तो इम्पॅक्ट फॅक्टर तो क्वालिटी ठरवत असतो रिसर्च जर्नलची, म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरीली चूजन डिपेंडिंग अपॉन. संशोधनाची विषयाची निवड ही प्रामुख्याने टिंबटिंबावर अवलंबून असते. कशावर असते, आपले ऑप्शन्स आहेत. इट्स रिलेव्हन्स, त्याच्या समर्पकतेवर. अवेलेबल फंड्स, उपलब्ध निधीवर. इंटरेस्ट ऑफ द रिसर्चर, संशोधकाच्या आवडीवर. अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर, ग्रंथसंपदेच्या उपलब्धतेवर. त्याचं करेक्ट जे आहे ते आहे ए, इट्स रिलेव्हन्स, त्याच्या समर्पकतेवर. कारण इंटरेस्ट मॅटर करत असतो संशोधकाचा, पण त्याहीपेक्षा मॅटर करत असतो तो सब्जेक्ट किती उपयोगी आहे, किती रिलेव्हन्स आहे त्या सब्जेक्टचा, त्यावर आपण विषयाची निवड करत असतो, म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे असा आपला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत. रिसर्च रिव्ह्यू, संशोधनाचा समालोचक अहवाल. रिसेंटली रिटन टेक्स्ट बुक, नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक. रिसर्च आर्टिकल पब्लिश इन अ स्टँडर्ड जर्नल, प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख. अ मल्टी ऑथर ट्रिटीज पब्लिश्ड इन 2000.
15 अनेक लेखकांनी लिहिलेला व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ. तर सेक्शन ते आहे सी आहे, कारण स्टँडर्ड जर्नललाच आपल्याकडे मान्यता दिलेली आहे संशोधनात प्राथमिक स्रोत म्हणून वापरण्यासाठी. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे सी. नेक्स्ट आणि या सिरीजचा शेवटचा क्वेश्चन आहे आजचा. रिसर्च रिपोर्ट शोज दॅट द पॉप्युलेशन ऑफ कंट्री इन्क्रीज्ड फ्रॉम 20 million in 1941 AD to 16 million in 2000 AD. The study can best be described as. एका संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या 1941 साली 2 कोटी होती, ती 2000 साली 6 कोटी इतकी झाली. या अभ्यासाचे सर्वोत्तम उदाहरण असे आहे, वर्णन असे आहे. यापैकी कशाला म्हणतात, कशामध्ये अशा प्रकारची स्टडी केली जाते. तर आपले ऑप्शन्स बघूयात काय आहेत. फॅक्टोरियल, घटकीय, सोशल सामाजिक, लॉन्जिट्युडिनल दीर्घकालीन आणि क्रॉस सेक्शनल. तर याचं कारण जे आहे ते आहे सी लॉन्जिट्युडिनल दीर्घकालीन, कारण या प्रकारच्या संशोधनामध्येच दीर्घकाळामध्ये पूर्वी झालेल्या घटनांचा पण दीर्घकाळ असणारा अभ्यास या प्रकारच्या रिसर्चमध्ये किंवा संशोधनामध्ये केला जातो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते सी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स सराव प्रश्न इथे संपलेले आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून प्रॅक्टिस क्वेश्चन्स रिसर्च मेथडॉलॉजी या टॉपिकवरती बघणार आहोत. धन्यवाद.